अमरावतीत अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय। ताटवाटी वाजवत आदिवासी विकास मंत्र्यांचा विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवलाय। पंडित दीनदयाल योजनेची 40,000 मर्यादा रद्द करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। हिंगोलीच्या वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस पडलाय। बागल पारठी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। पंढरपुरात बुद्धभूमीसाठी बुद्ध अनुयायी आमरण उपोषण करणार आहेत। बुद्धविहारसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगर परिषद प्रशासनाला करणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। 20 मार्चपासून सम्यक क्रांती मंच आणि बुद्धभूमी कृती समिती संयुक्तरित्या आमरण उपोषण करणार आहे। धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर वापरावर प्रशासनाने कडक कारवाईची सुरुवात केली आहे। जिल्ह्यात एकूण 4 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे। या पथकांनी तब्बल 47 ठिकाणी धडक कारवाई करत 31 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। आखाती देशांतील संघर्षाचा फटका अहिल्यानगरच्या छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। वेळेवर खाद्यपदार्थ बनवणं कठीण झालंय। व्यवसाय टिकवण्यासाठी अनेक चालकांनी चूल, कोळसा आणि महागड्या विद्युत शेगडीचा पर्याय निवडलाय। गॅस तुटवड्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सिंधुदुर्ग नगरीतील शासकीय मुख्यालयातील कॅन्टीनलाही बसलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा जिल्ह्यात तुटवडा भासत असल्यानं कॅन्टीनमध्ये सध्या चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। धुळे महानगरपालिका क्षेत्रात आता उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। मनपानं 100% घनकचरा संकलन आणि वाहतूक करण्यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती केली आहे। त्यामुळे यापुढे धुळेकरांनी उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। हवामान खात्यानं 18 आणि 19 तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलाय। साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका बहुरूप्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। खाकी वर्दी घालून पोलीस इन्स्पेक्टरच्या रूपात असलेल्या कलाकारानं थेट खासदार उदयनराजेंची भेट घेतली। त्याच्या खुमासदार संवाद शैलीमुळे जलमंदिराचा परिसर हास्यानं फुलून गेला। मालेगावात हॉटेलमध्ये गॅस टंचाईमुळे कोळसा आणि लाकडाचा वापर सुरू झाला। चुलीचा पर्याय निवडून किचन सुरू ठेवण्याचा प्रयत्न हॉटेल मालक करताय। शासनानं हॉटेल्सला गॅस पुरवठा करून दिलासा द्यावा अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण एमआयडीसीमध्ये मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनीकडून विष्णू बोडखे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र दोन्ही बाजूंमध्ये या प्रकरणी चर्चा झाली। या चर्चेमध्ये गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचं समोर आलेलं आहे। जळगावातील चित्रकार राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय। साहित्य अकादमीनं आत्मचरित्र श्रेणीत राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची निवड केली आहे। 31 मार्चला नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील। सांगोलेच्या नूतन सभापतींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झालाय। सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। सांगोला तालुक्याच्या विकासासाठी लागेल ती मदत पुरवण्यात येईल असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी सांगोलाकरांना दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर खान केमिकल कंपनी स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे। जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू झालाय। आतापर्यंत या स्फोटात 3घांचा मृत्यू झाला असून उर्वरित 3घांवर उपचार सुरू आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे पंचायत समिती समोर उपसरपंच पवन खवास यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे 15 कोटी रुपयांच्या कामांचे देयक प्रलंबित असल्याचा आरोप करत आंदोलकांनी शासनाचं लक्ष वेधलंय। रत्नागिरी गॅस एजन्सीमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वादावर अखेर पडदा पडला। गोडाऊन कीपरनेच 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर परस्पर वितरण केल्याचं पत्राद्वारे मान्य केले, तर वितरित करण्यात आलेले 5 व्यावसायिक सिलेंडर गॅस एजन्सीमध्ये परत आणले गेले।